गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा परिसरातील संविधान प्रतिकृती अवमान व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण निषेधार्थ सर्व महाराष्ट्रात पडसाद उमटला। तिरोडा शहरात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले। महापुरुषांचे फोटो माल्यार्पण करून यामध्ये निळे पिवळे पंचशील झेंडे हातात घेऊन बाईक रॅलीत सर्व सामाजिक संघटना सामील झाल्या होत्या। तिरोडा तहसीलदारांना राष्ट्रपती नावे निवेदन देऊन घटनेचा निषेध मागणीला धरून निवेदन देण्यात आले। रॅलीचे समापन तहसील कार्यालयात करण्यात आले। विविध संघटनांनी एकत्र सहभागी होऊन आपला निषेध यावेळी जाहीर केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। परभणी शहरामध्ये जो घटनेच्या संविधानाची अवमानना करण्याच्या घटनेच्या निषेधात आपण सर्वात महाराष्ट्रात पाहू शकले की त्याचे पडसाद पडले होते। आपल्या तिरोडा शहरात सुद्धा काही संघटनामार्फत जे आहे बाईक रॅली काढण्यात आली आहे। काही संघटनाचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया हे कसल्या त्यांनी मागण्या केल्या आणि काय आहेत। परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात एका समाजकंटकाने संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आंबेडकरी आंदोलक रस्त्यावर उतरले, परंतु पोलिसांनी त्यांना अमानवीयपणे बेदम मारहाण केली आणि यात आमच्या एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला। या कृत्याचा आम्ही निषेध करत आहोत। आमची मागणी आहे की त्यात सहभागी असलेले पोलीस लोक यांना निलंबित करण्यात यावं। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी। तसेच SC, ST, OBC आणि मायनॉरिटी या लोकांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत हे प्रकरण कुठेतरी थांबले पाहिजे। याच्यासाठी प्रशासनाने ठोस अशी काहीतरी मजबूत उपाययोजना करावी। या प्रसंगी मी एवढेच सांगत आहे। सोमनाथ सूर्यवंशी याच्या काही पोलीस मार्फत आणि या अधिकाऱ्यांमार्फत मारहाण करण्यात आलं। त्या मृत्यू झालेल्या आहेत त्याबद्दल निषेध म्हणून राष्ट्रपतीला ती माहिती द्यायची आणि राष्ट्रपतीमार्फत राष्ट्रपतीच्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि आमच्या भीमसैनिकाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची सर्व संघटना। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।